आली ना तुमच्या आईची प्रचिती, तरी मी सांगत होते की सोन्यासाठी ती चिंधी जपू नका म्हणून. म्हणतात ना, आधी होती भोळी बाळी, मग आली हिरवी तोळी, आणि जेव्हा आली रंगाला हात लावू दे ना अंगाला. म्हणजे करडई करडई तुमचं सगळ्यांचं तेल काढलं, खाना केलाय गुलामीचा. पण मामा याच्यावर उपाय काय? उपाय उपाय एकच, बहिष्कार. बहिष्कार टाकायचा तिच्यावर, चिंधीवर. अरे राम लक्ष्मण, आई बोलवतोय. आलो आलो आलो. अरे बस खाली. जावई बापू बसा. अहो पण डाव रंगात आलाय. अर्ध्यावर डाव सोडू नका, हे त्यांना सांगा. राम लक्ष्मण, जोकर आला बघ, जोकर. ए मळ्यात जाता येणार रे? हो. आज टॅमॅटोची तोड आहे. मामा पत्ता टाका. तुम्हा सगळ्यांना गुलाम करणारी राणी टाकतो. या. अरे राम लक्ष्मण, जेवून तरी घ्या रे. फेकून दे. काय? पत्ता रे. अरे काय सांगते मी. राम लक्ष्मण, निदान तुम्ही तरी आपल्या आईला समजून घ्या. मला मला पैशाचा मोह नाही रे, मला पैशाचा मोह नाही. मला तुम्ही हवे आहात. अरे जे काही आहे हे तुमचंच आहे. हे सगळं तुमचं आहे. मला काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही. बघा आहे की नाही भिंतीवरलं मडकं. डोकं डोकं याला डोकं लागतं, हलत पण पडत नाही. तुम्ही आता सगळे फक्त माझ्या डोक्यानं चला. तुम्ही आता डोकं हलवू नका. अहो पण तुम्ही काय करताय? केवढं जंगल वाढलंय हे, नुसते हत्ती घोडे दौडतायत. अहो माझा कान सांभाळा. बरे हो तुमचा कान. पाया पडतो तुमच्या, मान बी नीट सांभाळा. मानगुटा मुरगळते मी. हे घ्या तुमचं पाप. परमेश्वरा, काय काय पारच हे करून टाकता तुम्ही. आगेश्वरा वाचव रे मला. आयुष्यभराची तपश्चर्या वाया गेली. अहो वाया कुठली जाते, फळाला आली. आता बघा किती गोंडस दिसतंय ते. खरंच ईश्वर, तुम्ही लाजू नका. माझ्या अंगात काटा येतो. अरे कपडे बदला आधी. काय बरोबर वाटते, मोकळं मोकळं वाटते. हा खूप लहान आहे, तो घेऊया. मोठा मोठा. ए आपण हे वॉशिंग मशीन घेऊया का रे? बघू, विचार करूया. विचार काय करतोस? रोज कोण कपडे धुणार ते? केवढ्याची ही वस्तू? 5000 रुपीज. आया काय छान आहे. खरंच ही आपण घेतली पाहिजे. कुठं गेले हे? येस डार्लिंग. तुम्ही इकडे आणा कडे. आलो ना कडे. डार्लिंग काय, अहो बघितली किती छान वस्तू आहे. सुंदर. आपण घेऊया ही. घेऊया म्हणून काय होते आता, घ्यायचं. हो हो हो, बिल तेवढं पेड करून. काय रे पोराव, काय मामा? तुमचं हे सगळं झालं का? हो झालं. पॅक करून टाका. चला बिल सांगा. 40,000. 40,000. महागाई वाढली म्हणून लोक उगीच बोंब मारतात. काहीतरी ते घ्या. ठेवा हे. चला आवरा, पॅक करा. सगळं पॅकिंग करून ताबडतोब पाठवून. येस मॅडम. तू एकटाच कुठे घेऊन चालला? अहो तुम्ही काय करताय बाई साहेब, मी आहे ना. जा तुम्ही वाड्यात जा. जा बघू तुम्ही आत. राम लक्ष्मण, आधी तो टीव्ही बंद करा आणि ती पोती आत घ्या.
बाई 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 बाई, तुम्ही घ्या की. हात तुटलेली माणसं काम करतात म्हटलं. त्यांना ते सगळं बसून ऐकतं लागतं. मधूची मावशी, पाहुणे म्हणून आलात, पाहुणे म्हणूनच राहा. अहो पण तुम्ही आमच्या घरच्या बाबतीत नाक खुपसायची काहीही गरज नाही. आई कशाला बोलतेस त्यांना? बरोबर आहे त्यांचं. काय गाई, जेव्हा बघावं तेव्हा फक्त कामच सांगत असतेस. पैसे मागितले की मात्र तुझ्या अंगावर काटा येतो. असं काय रे? हा होय, हे सगळं आणण्यासाठीच तुम्हाला पैसे हवे होते ना? अगं, म्हणून चाव्या मागत होता तुम्ही माझ्याकडे. अहो पैसे मुलांच्यासाठीच असतात, त्यांच्या सुखासाठी असतात बरं. आणि आपण ना, आपण द्यायचे असतात. हा हा, काय सोन्यासारखी पाठस आहे तो. वंशाचे दिवे दिवे. ऐकलंस ऐकलंस काय म्हणतात ते? अगं कोण कुठला माणूस आणि आम्हाला किती जीव लावतो. नाहीतर राम, हे तू तुझ्या आईला बोलतोस? अहो आबा, कशाला उगीच शिरात आणताय? लक्ष्मण, खबरदार त्यांना काही आडवं बोललास तर. सासूबाई, माझ्या नवऱ्याला कशाला ओरडताय? काय समजता तुम्ही स्वतःला? तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून तुमच्या मर्जीने करायची. कशासाठी? काय हो, मुलांच्यावर जन्मसिद्ध हक्कच गाजवायचा होता तर कशाला केली त्यांची लग्न? चालले नाहीतर बस आईच्या पदराला कवटाळून. चल गा. ए मीना, मधू, अगं प्लीज, अगं माझं ऐक. अगं थांब. ए मधू, बगीच्या मावशी, चला. चला. आणि साने गुरुजींचं श्यामच्याही वाचलेलं दिसत नाही. चला मामा. मीना मीना, अगं माझं. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. अगं पण या घरात एकतर आम्ही तरी राहू नाहीतर तुझी आई तरी. बघावं तेव्हा नुसतं आई आई चाललेलं असतं. मधू, अगं मधू, आई आबांना घराबाहेर काढायचं म्हणजे? नको ना, मग राहू दे त्यांना इथं. अगं पण मी मी काय चालले. म्हणतोय? अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे. अहो मावशी, तुम्ही तरी बघा. अगं बाई, ही तरी तुफान मेलाय मधू, नुसती. मामा मामा, अहो तुम्ही तरी हिला सांगा. तर मी तरी काय सांगणार? तुम्ही काही सांगू नका. अरे राम लक्ष्मण, तुम्ही या दोघी मुलींच्या मनाचा कधी विचार केलाय का? अरे तुम्ही दोघं नसताना तुमची आई यांना वाटेल तशी वागवत असते. ह्यावर उपाय एकच, डायव्होर्स. म्हणजे या दोघींची तक्रार राहणार नाही आणि तुमची कुचंबणा नको. घटस्फोट. घटस्फोट? हा, रास्त. काय रे राम? आम्ही यांच्याशिवाय राहू शकत नाही. मग काय ठरवायचं तर ठरवा, मारा. पार नाही तर पार. काय करू? एकीकडे आई आबा, एकीकडे मीना. काय करू? काय जावंय बाबू? ठीक आहे. यापुढे आई आबा या घरात राहणार नाही. यापुढे आई आबा या घरात राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. लवकर आले त्याचा. नेहमीसारखं मध्ये मध्ये खाऊ नका. मी सांगत नव्हते का तुम्हाला? काय खमंग वास आलाय. प्रोग्राम चमचमीत दिसतोय. मला वाटतं आता जेवणाच्या टेबलावर बसूनच सांगून टाकावं, ढेकर देत. मावशी, आता बोलायचं कशाला, सरळ हाकलूनच देऊ. आई जगदंबे, आज माझ्या लक्ष्मणाचा जन्मदिवस आहे. त्याला उदंड आई आरोग्य दे, सुखी ठेव. आण ग. बस बस. अरे अजून एकच पोळी चालली आहे. हे घे. आई मला नको आहे गाई. का रे? राम, हाली तुझं जेवण खूपच कमी झालंय. नाही का, तसं काय नाही आई. लक्ष्मणा, तो घे. घे रे बाबा, घे. नको काही, मला भूक नाही. का नको? मला माहितीये तुझी भूक. घे घे रे. नको म्हणून सांगितलं ना एकदा. जावई बापू, नको नको काय, इकडे आणा. मी सांगते ना, घ्या. आता मावशी तुम्ही आग्रह करताय म्हणून घे. मग कोण कुठली मावशी? तिच्या हातचं आज गोड लागायला लागलं. आजवर तीच होती का रे वाढायला? मधूच्या मावशी, आम्हालाही आग्रह आवडेल. चला. लाज नको, अंगावर काटा येतोय. लक्ष्मण,
तूप तरी घे रे पोळीवर. नको. अरे घे ना बाबा. अगं नको ग. घे रे असं वाढायचं असतं. इकडे आणा मी दाखवते. घे रे म्हणे. बघितलं असं वाढायचं असतं. हे घ्या आणि आता मला वाढून दाखवा.